नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये 200 समानार्थी शब्द पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला शब्द पहा. शब्द पहिला आहे अंधार. अंधारच्या समानार्थी आहे तम, अंधकार आणि धुसरता. त्याच्यानंतर आहे आनंद. आनंदाला समानार्थी आहे सुख, प्रसन्नता आणि हर्ष. त्याच्यानंतर येतं दुःख. दुःखला समानार्थी आहे वेदना, शोक आणि खेद. चौथा आहे पाणी. पाणीला समानार्थी आहे जल, वारी आणि तोय. त्याच्यानंतर पुढचे शब्द पहा. पुढचा शब्द आहे आकाश. आकाश या शब्दाच्या समानार्थी आहे नभ, गगन आणि अंबर. त्याच्यानंतर येतं पृथ्वी. पृथ्वीला समानार्थी आहे भू, धरित्री, मातृभूमी. त्याच्यानंतर आहे सूर्य. सूर्याला समानार्थी आहे आदित्य, रवी, दिनकर. त्याच्यानंतर आठवा शब्द आहे चंद्र. चंद्राला समानार्थी आहे शशी, सोम, निशाकार. त्याच्यानंतर नववा शब्द पहा वारा. वाराला समानार्थी आहे पवन, समीर आणि वात. त्याच्यानंतर पुढचे शब्द पहा. पुढचा शब्द आहे अग्नी. अग्नीला समानार्थी आहे आग, ज्वाला, अनल. त्याच्यानंतर आहे ज्ञान. ज्ञानला समानार्थी आहे विद्या, शिक्षण, बुद्धी. त्याच्यानंतर शांती. शांतीला समानार्थी आहे समाधान, प्रसन्नता, निवांतपणा. त्याच्यानंतर युद्ध. युद्धला समानार्थी आहे रण, संग्राम, लढाई. त्याच्यानंतर 11 आहे घर. घरला समानार्थी आहे निवास, गृह आणि वासस्थान. पुढचे शब्द पहा. पुढचा 15वा शब्द आहे डोंगर. डोंगर या शब्दाच्या समानार्थी आहे पर्वत, गिरी, नाग. त्याच्यानंतर नदी. नदीला समानार्थी येतं सरिता, धारा, तोय, वाहिनी. त्याच्यानंतर 17 आहे समुद्र. समुद्राला समानार्थी आहे सागर, सिंधू, जलनिधी. त्याच्यानंतर 18 पहा रात्र. रात्रला काय काय येतं पहा निशा, शर्वरी, विभावरी, रजनी, रात्री. त्याच्यानंतर 19 आहे दिवस. दिवसला आहे दिन, दिवा आणि रोज. पुढचे शब्द पहा. 20वा शब्द पहा बाग. बागला समानार्थी आहे उद्यान, विहार, पर्णकुंज. त्याच्यानंतर 21 पहा मित्र. मित्राला समानार्थी आहे सोबती, सखा, साथी. पुढचा शब्द आहे शत्रू. शत्रूला समानार्थी आहे वैरी, शत्रू, विरोधक. त्याच्यानंतर 23 पहा राजा. राजाला समानार्थी आहे भूप, नृप आणि महाराज. त्याच्यानंतर 24ला राणी. राणीला समानार्थी येतं नृपपत्नी म्हणजे राजाची पत्नी, महाराणी आणि सम्राज्ञी. अशा प्रकारे हे शब्द आहेत. पुढचा शब्द आहे 25 भूक. भूक या शब्दाच्या समानार्थी येतं क्षुधा, उदरभूक आणि कोरड. त्याच्यानंतर 26 आहे तहान. तहानला समानार्थी आहे तृषा, दाह, जलकांक्षा. त्याच्यानंतर 27 आहे मार्ग. मार्गला समानार्थी आहे वाट, पंथ आणि रस्ता. पंथ येणार नाही, पथ येणार आहे या ठिकाणी. वरची डॉट आपण कट करायचे. त्याच्यानंतर 28 आहे वेग. वेगला समानार्थी आहे गती, शीघ्रता आणि स्पीड. त्याच्यानंतर 29 धन. धनला समानार्थी आहे संपत्ती, मालमत्ता, अर्थ. पुढचे शब्द आहेत धनुष्य. धनुष्य नाही मनुष्य. मनुष्याला समानार्थी आहे मानव, नर, प्राणी. त्याच्यानंतर 31 आहे बालक. बालकला समानार्थी आहे मुलगा, शिशु आणि बालक. त्याच्यानंतर 32 आहे नारी. नारीला समानार्थी आहे स्त्री, महिला, युवती. 33 आहे पुरुष. पुरुषला समानार्थी आहे नर, मनुष्य आणि व्यक्ती. त्याच्यानंतर 34 आहे काळ. काळाला समानार्थी आहे वेळ, समय आणि कालखंड. पुढचे शब्द पहा. 35 आशा. आशाला समानार्थी येतं अपेक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा. 36 आहे भीती. भीतीला समानार्थी आहे भय, दहशत आणि घाबरटपणा. त्याच्यानंतर 37 प्रेम. प्रेमला समानार्थी आहे स्नेह, ममता, आपुलकी. त्याच्यानंतर 38 पहा क्रोध. क्रोधला समानार्थी येतं राग, कोप आणि संताप. त्याच्यानंतर 39 हसू. हसूला समानार्थी आहे स्मित, प्रहसन आणि हास्य. पुढचे शब्द आहेत दया. दयाला समानार्थी आहे करुणा, करुणा किंवा सहानुभूती. त्याच्यानंतर 41 आहे उदार. उदारला समानार्थी आहे दानशूर, मोठ्या मनाचा आणि दयाळू. त्याच्यानंतर 42 पहा गरिबी. गरिबीला समानार्थी आहे दरिद्री, निर्धन आणि दीन. त्याच्यानंतर 43 पहा श्रीमंत. श्रीमंत या शब्दाचे समानार्थी आहे संपन्न, धनाढ्य आणि श्रीमंत. त्याच्यानंतर 44 आहे सुंदर. सुंदरला समानार्थी आहे रम्य, मनोहर आणि आकर्षक. पुढचे शब्द पहा. 45 कुरूप. कुरूपच्या समानार्थी काय काय येणार विद्रूप, अनाकर्षक आणि विकृत. त्याच्यानंतर 46 पहा मोठा. मोठाला समानार्थी आहे विशाल, प्रचंड, महान. त्याच्यानंतर 47 आहे लहान. लहानला समानार्थी आहे छोटा, सूक्ष्म, नन्हा. 48 आहे धैर्य. धैर्याला समानार्थी आहे साहस, पराक्रम, शौर्य.
त्याच्यानंतर 49 आहे आळस. आळसला समानार्थी आहे दीनता, अनुसता आणि सुस्ती. 50 पहा. 50ला समानार्थी आहे कष्ट. कष्टच्या समानार्थी काय येणार आहे? मेहनत, श्रम, परिश्रम. त्याच्यानंतर 51 पहा विचार. विचारच्या समानार्थी येणार आहे मनन, चिंतन, विचार मंथन. पुढचा शब्द आहे सत्य. सत्याला समानार्थी आहे खरे, वास्तव आणि तत्व. त्याच्यानंतर आहे 53. 53 खोटे. खोटेच्या समानार्थी काय येणार आहे? असत्य, मिथ्य किंवा अप्रामाणिक. त्याच्यानंतर आहे 54 रस्ते. त्याला समानार्थी आहे मार्ग, पथ किंवा चक्री. पुढचा आहे 55. 55 आहे उद्योजक. उद्योजकला काय येणार आहे? व्यवसायी, व्यापारी आणि उद्यमी. त्याच्यानंतर 56 आहे कुटुंब. कुटुंबाला समानार्थी आहे घराणे, परिवार आणि कुल. त्याच्यानंतर 57 आहे दया. दया म्हणजेच काय? करुणा, सहानुभूती आणि दयामाया. त्याच्यानंतर 58 आहे श्रद्धा. श्रद्धाला समानार्थी येतं विश्वास, भक्ती, निष्ठा. पुढचा शब्द आहे स्तुती. स्तुतीला समानार्थी आहे प्रशंसा, कौतुक आणि गुणगान. पुढचे शब्द आहेत निंदा. निंदाला समानार्थी आहे टीका, दूषण आणि दोषारोप. त्याच्यानंतर आहे 61 भविष्य. भविष्याला समानार्थी येतं पुढील काळ किंवा भविष्यकाळ, आगत अशा प्रकारचे शब्द आहेत. त्याच्यानंतर 62 भूतकाळ. भूतकाळाला समानार्थी आहे इतिहास, गतकाळ किंवा पूर्वकाळ. त्याच्यानंतर येतं 63 कथा. कथाला समानार्थी आहे गोष्ट, आख्यायिका किंवा वर्णन. त्याच्यानंतर आहे 64 यश. यशला समानार्थी आहे विजय, सिद्धी आणि प्रगती. पुढचे शब्द पहा. 65 आहे अपयश. अपयशला समानार्थी आहे हानी, नुकसान, पराभव. त्याच्यानंतर आहे 66 संवेदना. संवेदनाच्या समानार्थी आहे भावना, अनुभूती आणि जाणीव. त्याच्यानंतर 67 जीवन. जीवनला समानार्थी आहे आयुष्य, जीव किंवा प्राण. त्याच्यानंतर 68 मृत्यू. मृत्यूला समानार्थी आहे अंत, मरण आणि निधन. त्याच्यानंतर आहे 69 लक्ष्मण रेषा. याच्या समानार्थी आहे सीमा, मर्यादा, अट. पुढचे शब्द पहा. 70 समस्या. समस्याचे समानार्थी आहे अडचण, अडथळा, प्रश्न. त्याच्यानंतर 71 उपाय. उपायाला समानार्थी येतं तोडगा, निराकरण किंवा मार्ग. त्याच्यानंतर आहे 72 समाधान. समाधानला समानार्थी आहे शांती, तृप्ती, संतोष. त्याच्यानंतर 73 सुवर्ण. सुवर्णाच्या समानार्थी आहे सोन, कनक, हेम. आणि रक्तच्या समानार्थी आहे लोहित, शोणित आणि रक्तरस. पुढचे शब्द आहेत 75 पंख. पंखच्या समानार्थी आहे पिसे, पंखा आणि डोईपंख. त्याच्यानंतर 76 आहे ध्वनी. ध्वनीच्या समानार्थी आहे आवाज, नाद किंवा स्वर तरंग. त्याच्यानंतर 77 भूकंप. भूकंपाच्या समानार्थी आहे भूचाल, पृथ्वीकंपन, भूकंपीय हालचाल. शिक्षकच्या समानार्थी आहे गुरु, अध्यापक आणि मार्गदर्शक. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी. विद्यार्थीच्या समानार्थी आहे शिष्य, विद्यार्थी किंवा शिक्षार्थी. पुढचा शब्द आहे वृत्तपत्र. वृत्तपत्राच्या समानार्थी आहे दैनिक, समाचारपत्र किंवा वर्तमानपत्र. त्याच्यानंतर आहे नोकरी. त्याच्या समानार्थी आहे सेवा, रोजगार आणि काम. पुढचा शब्द आहे खेळ. खेळच्या समानार्थी आहे क्रीडा, स्पर्धा किंवा मनोरंजन. त्याच्यानंतर येतं भेट. भेटच्या समानार्थी आहे भेटवस्तू, दान, उपहार. पुढचा शब्द आहे स्मरण. स्मरणच्या समानार्थी आहे आठवण, स्मृती किंवा स्मरणशक्ती. 85 पहा विनंती. विनंतीच्या समानार्थी आहे आग्रह, मागणी किंवा विनवणी. त्याच्यानंतर कपडे. कपडेच्या समानार्थी आहे वस्त्र, पोशाख किंवा वेश. त्याच्यानंतर येतं पुस्तक. पुस्तकच्या समानार्थी आहे ग्रंथ, पोथी किंवा ग्रंथसंपदा. त्याच्यानंतर 88 पहा शब्द. शब्दाच्या समानार्थी आहे अक्षर, वाक्यांश किंवा पद. त्याच्यानंतर येते 89 प्रश्न. प्रश्नाच्या समानार्थी आहे प्रश्न, चौकशी किंवा विचारणा. 90 पहा उत्तर. उत्तरच्या समानार्थी आहे प्रत्युत्तर, समाधान, निराकरण. त्याच्यानंतर येतं प्रकृती. प्रकृतीच्या समानार्थी आहे आरोग्य, तब्येत किंवा शरीरस्थिती. त्याच्यानंतर येतं 92. 92 आहे निसर्ग. निसर्गाच्या समानार्थी आहे प्राकृतिक, जगत किंवा पर्यावरण. 93 आहे वर्षाव, पाऊस, वृष्टी किंवा धारासह. त्याच्यानंतर 94 आहे हिवाळा. हिवाळ्याच्या समानार्थी आहे शिशिर, थंडी किंवा हिमऋतू. पुढचे शब्द आहेत 95 उन्हाळा. उन्हाळ्याच्या समानार्थी आहे ग्रीष्म, तापमान किंवा ऊन. त्याच्यानंतर 96 आहे पावसाळा. पावसाळ्याच्या समानार्थी आहे श्रावण, वर्षाकाल किंवा जलऋतू. 97 आहे नाक. नाकच्या समानार्थी आहे नासिका, नाकपुड्या किंवा घाणेंद्रिय. त्याच्यानंतर 98 आहे डोळे. डोळेच्या समानार्थी आहे नेत्र, लोचन आणि नयन. त्याच्यानंतर 99 आहे कान. कानच्या समानार्थी आहे श्रवणेंद्रिये, कर्ण किंवा कानपटल.
पुढचे शब्द आहेत जीभ. जीभच्या समानार्थी आहे जिव्हा, रसना आणि स्वादेंद्रिय. त्याच्यानंतर 101 पहा हृदय. हृदयच्या समानार्थी येतं मन, अंतःकरण आणि छाती. पुढचा शब्द आहे बुद्धी. बुद्धीच्या समानार्थी आहे विवेक, प्रज्ञा आणि ज्ञानशक्ती. त्याच्यानंतर आहे कळ. कळच्या समानार्थी दुःख, वेदना आणि पीडा. त्याच्यानंतर संगणक. संगणकच्या समानार्थी आहे कॅम्प्युटर, गणकयंत्र आणि तंत्रयंत्र. पुढचा शब्द आहे 105 शाळा. शाळाच्या समानार्थी येतं विद्यालय, पाठशाळा आणि शिक्षण संस्था. त्याच्यानंतर 106 परीक्षा. परीक्षेच्या समानार्थी येतं कसोटी, चाचणी किंवा मूल्यांकन. 107 छंद. छंदाच्या समानार्थी आहे आवड, रस आणि मनोरंजन. पुढचा शब्द आहे संघर्ष. संघर्षाच्या समानार्थी आहे लढा, प्रयत्न आणि झगडा. त्याच्यानंतर 109 कारण. कारणच्या समानार्थी आहे हेतू, निमित्त आणि कारण. पुढचा शब्द आहे परिणाम. परिणामच्या समानार्थी आहे फल, निष्कर्ष किंवा परिणाम. 111 मूल्य. मूल्याच्या समानार्थी येतं किंमत, दर आणि महत्त्व. त्याच्यानंतर 112 वेळ. वेळच्या समानार्थी समय, अवधी आणि काळ. त्याच्यानंतर 113 शिस्त. शिस्तच्या समानार्थी अनुशासन, नियम आणि काटेकोरपणा. 114 स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या समानार्थी येतं स्वतंत्रता, आझादी किंवा मुक्तता. 115 हे नेता. नेताच्या समानार्थी येतं मार्गदर्शक, प्रमुख आणि सेनानी. त्याच्यानंतर 116वा शब्द आहे प्रजा. प्रजाच्या समानार्थी येतं जनता, लोक आणि नागरिक. त्याच्यानंतर 117 संस्कार. संस्कारच्या समानार्थी येतं वागणूक, सदाचार, चारित्र्य. पुढचा शब्द आहे विवेक. विवेकच्या समानार्थी येतं बुद्धी, निर्णय क्षमता आणि शहाणपणा. 119 नौका. नौकाच्या समानार्थी येतं होडी, बोट आणि जलयान. पुढचा शब्द आहे 120 सैनिक. सैनिकच्या समानार्थी येतं शूरवीर, रक्षक आणि लष्करी. 121 आहे जान. जानच्या समानार्थी येतं माहिती, ज्ञान आणि ओळख. 122 आहे आळस. आळसच्या समानार्थी येतं सुस्ती, जांभई आणि अनुत्साह. 123 आहे जलद. जलदच्या समानार्थी येतं वेगवान, तत्पर आणि त्वरित. 124 आहे उदार. उदारच्या समानार्थी येतं दयाळू, मोठ्या मनाचा आणि परोपरी. पुढचा शब्द आहे 125 गंध. गंधच्या समानार्थी येतं सुगंध, वास आणि परिमळ. 126 आहे स्नान. स्नानच्या समानार्थी येतं आंघोळ, जलस्नान आणि शुची, भूर्त. 127 आहे भोजन. भोजनच्या समानार्थी येतं अन्न, आहार आणि जेवण. त्याच्यानंतर 128 आहे कार्य. कार्याच्या समानार्थी येतं काम, उपक्रम आणि कार्यक्रम. त्याच्यानंतर 129 आहे प्रतिभा. प्रतिभाच्या समानार्थी आहे कौशल्य, गुण आणि क्षमता. पुढचे शब्द आहेत 130 क्षमताच्या समानार्थी येतं सामर्थ्य, ताकद, योग्यता. पुढचा आहे 131 विकास. विकासच्या समानार्थी येतं प्रगती, उन्नती आणि वाढ. 132 आहे संपर्क. संपर्काच्या समानार्थी येतं नातं, जोड आणि संलग्नता. 133 आहे संदेश. संदेशच्या समानार्थी येतं वार्ता, माहिती आणि पत्र. 134 आहे विनोद. विनोदच्या समानार्थी येतं हशा, चेष्टा आणि मजा. पुढचे शब्द आहेत 135 कथा. कथाच्या समानार्थी काय काय येतं तर गोष्ट, अनुभव आणि वर्णन. 136 आहे काल. कालच्या समानार्थी येतं वेद, अवती आणि अंतर. त्याच्यानंतर 137 आहे कृतज्ञता. याच्या समानार्थी येतं आभार, ऋणबंधन आणि कृतज्ञ. 138 आहे दृष्टी. दृष्टीच्या समानार्थी येतं नजर, लोचन आणि दृश्य. 139 आहे ध्वज. ध्वजच्या समानार्थी पताका, झेंडा आणि निशाणा हे शब्द आहेत. पुढचे शब्द पहा 140 आत्मा. आत्माच्या समानार्थी येतं जीव, जीवात्मा आणि प्राण. त्याच्यानंतर 141 ऊर्जा. ऊर्जाच्या समानार्थी येतं शक्ती, सामर्थ्य आणि बल. 142 आहे संरक्षण. संरक्षणच्या समानार्थी येतं बचाव, रक्षण आणि सुरक्षा. त्याच्यानंतर 143 आहे तयारी. तयारीच्या समानार्थी येतं सज्जता, तयारी आणि सिद्धता. पुढचा 144 आयोजन. आयोजनच्या समानार्थी येतं मांडणी, व्यवस्था आणि आयोजन. पुढचे शब्द आहेत 145 संबंध. संबंधाच्या समानार्थी येतं जोड, नाते आणि संबंध. 146 पहा व्यवहार. व्यवहारच्या समानार्थी येतं वागणूक, पद्धत आणि कृती. 147 काळजी. काळजीच्या समानार्थी आहेत चिंता, दक्षता आणि जपणूक. 148 आहे दुकान. दुकानच्या समानार्थी येतं स्टोअर, बाजारपेठ आणि व्यापारी स्थान. त्याच्यानंतर 149 आहे परिश्रम. परिश्रमच्या समानार्थी मेहनत, कष्ट आणि श्रम येतं. पुढचा शब्द 150 भेट. भेटच्या समानार्थी येतं उपहार, भेटवस्तू आणि दान. त्याच्यानंतर 151 आहे लक्ष. लक्षच्या समानार्थी येतं ध्यान, जाणीव आणि एकाग्रता. 152 आहे एकता. एकताच्या समानार्थी एकजूट, ऐक्य आणि एकोपा.
त्याच्यानंतर 153 आहे अभ्यास. अभ्यासच्या समानार्थी अध्ययन, शिक्षण, सराव हे शब्द येतात. 154 आहे सुरुवात. सुरुवातच्या समानार्थी प्रारंभ, आरंभ आणि सुरुवात असे शब्द आहेत. 155 शेवट. शेवटच्या समानार्थी येतं अंत, समाप्ती, निष्कर्ष. 156 आहे उत्सव. उत्सवच्या समानार्थी येतं सण, पर्व आणि जल्लोष. 157 आहे विचारधारा. विचारधारेच्या समानार्थी येतं तत्वज्ञान, मत आणि कल्पना. त्याच्यानंतर 158 आहे विनम्रता. विनम्रतेचे समानार्थी येतं नम्रता, सौजन्य आणि शिष्टाचार. पुढचा शब्द आहे रक्षण. रक्षणच्या समानार्थी आहे संरक्षण, सुरक्षा आणि जपणूक. पुढचे शब्द पहा. पर्यावरण. पर्यावरणाच्या समानार्थी येतं निसर्ग, परिसर आणि वातावरण. पुढचा शब्द आहे संस्था. संस्थेच्या समानार्थी आहे संघटना, मंडळ, संस्था. त्याच्यानंतर 162 आहे निर्णय. निर्णयाच्या समानार्थी निर्णय, ठराव, आदेश हे शब्द आहेत. पुढचा आहे 163 काळजी म्हणजे ध्यान, जपा आणि सावधगिरी. त्याच्यानंतर क्षमा. क्षमाच्या समानार्थी येतं माफी, अपराधमुक्ती आणि क्षमाशीलता. पुढचा 165 पहा उदाहरण. उदाहरणच्या समानार्थी येतं नमुना, दाखला आणि आदर्श. 166 आहे लज्जा. लज्जाच्या समानार्थी आहे शरम, संकोच आणि लज्जित. त्याच्यानंतर 167 आहे भाग्य. भाग्याच्या समानार्थी आहे नशीब, विधिलिखित आणि भविष्य. त्याच्यानंतर 168 आहे प्रवास. प्रवासच्या समानार्थी आहे यात्रा, भ्रमण आणि सफर. 169 आहे रोष. रोषच्या समानार्थी आहे राग, क्रोध आणि संताप. पुढचे शब्द आहेत 170 कठीण. कठीणच्या समानार्थी येतं अवघड, दुरापास्त आणि जटिल. 171 आहे सोपा. सोपाच्या समानार्थी आहे सहज, सोपा आणि साधा. 172 आहे वस्तू. वस्तूच्या समानार्थी आहे सामग्री, पदार्थ आणि वस्तू. त्याच्यानंतर 173 आहे आत्मविश्वास. आत्मविश्वासच्या समानार्थी आहे आत्मसन्मान, धैर्य आणि आत्मशक्ती. 174 आहे मार्गदर्शन. याच्या समानार्थी आहे सूचना, सल्ला आणि दिशा. पुढचे शब्द आहेत 175 शौर्य. शौर्याच्या समानार्थी येतं पराक्रम, धैर्य आणि साहस. त्याच्यानंतर 176 आहे धर्म. धर्माच्या समानार्थी येतं कर्तव्य, पथ आणि मत. त्याच्यानंतर 177 आहे जतन. जतनच्या समानार्थी येतं जपणूक, संरक्षण आणि देखरेख. 178 आहे कौशल्य. कौशल्याच्या समानार्थी येतं प्रतिभा, क्षमता व कलागुण. 179 आहे स्मारक. स्मारकच्या समानार्थी स्मृतिचिन्ह, ध्वजस्तंभ आणि स्मारक येतं. 180 पहा वेग. वेगच्या समानार्थी येतं गती, त्वरित आणि शीघ्रता. 181 आहे काळजी. याचे समानार्थी येतं खबरदारी, जपणूक आणि दक्षता. 182 आहे जोड. जोडच्या समानार्थी येतं संबंध, नाते, लिंक. 183 आहे मान. मानच्या समानार्थी येतं सन्मान, आदर आणि प्रतिष्ठा. 184 आहे कुशल. कुशलच्या समानार्थी येतं निपुण, संयुक्त आणि पारंगत. 185 पहा अवकाश. अवकाशच्या समानार्थी येतं अंतराळ, प्रदेश आणि जागा. 186 प्रयत्न. प्रयत्नाच्या समानार्थी येतं मेहनत, पुरेपूर आणि प्रयत्नशीलता. 187 आवाहन. आवाहनच्या समानार्थी येतं विनंती, हाक आणि आग्रह. 188 आहे सुख. सुखच्या समानार्थी येतं आनंद, हर्ष आणि प्रसन्नता. 189 दुःख. दुःखाच्या समानार्थी येतं वेदना, शोक आणि खिन्नता. पुढचा आहे 190 उद्दिष्ट. उद्दिष्टाच्या समानार्थी येतं लक्ष, ध्येय, हेतू. 191 आहे पाठिंबा. पाठिंबाच्या समानार्थी येतं समर्थन, मदत आणि साथ. 192 आहे गुण. गुणच्या समानार्थी येतं सद्गुण, गुणधर्म आणि गुणवत्ता. 193 आहे दोष. दोषच्या समानार्थी येतं चूक, अपूर्णता आणि दुर्बलता. पुढचे आहेत जिज्ञासा. जिज्ञासाच्या समानार्थी येतं उत्सुकता, शोध, जाणून घेण्याची इच्छा. 195 आहे विजय. विजयच्या समानार्थी यश, जय किंवा जिंकणे. 196 आहे परंपरा. परंपरेच्या समानार्थी रूढी, संस्कृती आणि चालीरीती. 197 आहे सेवा. सेवाच्या समानार्थी येतं सहाय्य, मदत आणि उपकार. 198 आहे योगदान. योगदानच्या समानार्थी आहे भर, मदत आणि सहभाग. त्याच्यानंतर 199 आहे जागरूकता. जागरूकतेच्या समानार्थी आहे सजगता, सतर्कता आणि जाण. आणि त्याच्यानंतर येतं 200 स्वप्न. स्वप्नाच्या समानार्थी आहे कल्पना, भान आणि भ्रम. अशा प्रकारे आज आपण 200 समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक केला तुम्हाला त्याची PDF भेटून जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.